जागा वाटपावरून नाराज झालेल्या बाणेंना भाजपनं सुनावले। कमी आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं असं त्यांचं म्हणणं आहे। भाजपनं शिवसेनेला ती आठवण करून दिलेली आहे। बाणेंनी एकच राज्यमंत्रीपद दिल्यानं नाराजी व्यक्त केलेली होती, त्यावर आता ही प्रतिक्रिया उमटली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काल त्यांनी शपथ घेतलेली। वास्तविक बघितले तर कालच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या खासदारांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता बाळगून होतो। पण शेवटी काय निराशा झाली, काय झालं ते माहीत नाही, पण आमच्या पदरी तर नक्कीच निराशा आलेली आहे। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते काल पद न भेटल्यामुळे नाराजी व्यक्त करताना तुम्हाला आम्हाला दिसत आहे। खरं म्हणजे बारणेंची नाराजी ना पक्षाकरता, ना अजितदादांकरता, ना शिंदे साहेबांकरता। जर बारणे त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांच्या जागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्र्यात पण समाधान आहे अशा प्रकारची समंजसपणाचं वक्तव्य त्यांचं आलं असतं। परंतु आता आपण मंत्री झालो नाही, मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे, या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे। 2019 में जब शिवसेना अनडिवाइडेड थी या स्प्लिट नहीं था और उद्धव ठाकरे जी जब शिवसेना के अध्यक्ष हुआ करते थे, तब तो शिवसेना के 18 एमपी चुन के आए थे। तो क्या बीजेपी ने 18 मंत्री बना दिए थे शिवसेना के? क्या तब भी तो मंत्री एक ही था। अब क्या फर्क पड़ता है कैबिनेट मिनिस्टर या फिर इंडिपेंडेंट चार्ज स्टेट मिनिस्टर? जो एमओएस इंडिपेंडेंट चार्ज होता है उसके पास भी पूरी अथॉरिटी होती है, पूरी जिम्मेदारी होती है पूरी मंत्रालय की, वो मंत्रालय का हेड होता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।